काळी बाहुली, लेखक दर्शन देसले. गाथा, आर यू देअर? साक्षीने आपल्या 6 वर्षाच्या मुलीला आवाज दिला, पण उत्तर आलं नाही. पुन्हा एकदा हाक मारली तिने. गाथा, अंधार पडायची वेळ झालीये, चला आता घरी. जिथे कुठे लपली असशील तिथून लगेच बाहेर ये बघू. एरवी साक्षीने अशी संध्याकाळी हाक मारली की गाथा जिथे कुठे लपलेली असायची तिथून लगेच बाहेर येऊन ओ द्यायची. पण आज तसं झालं नाही. साक्षीच्या हाकेला गाथानं ओ दिली नाही. त्यामुळे ती काहीशी अस्वस्थ झाली. तिने घाईघाईत साबणाचे हात धुतले, किचन सिंकमध्ये भांडी तशीच अर्धवट सोडली आणि ती धावतच अंगणात आली. पण गाथा अंगणातही नव्हती. अंगणात पडलेली एक बाहुली मात्र तिला लांबूनच दिसली. बाहुली गाथाची नव्हती. कुणाची आहे असा विचार करत ती पुढे झाली आणि चपापली. बाहुली दिसायला अत्यंत हिडीस आणि विचित्र होती. रक्ताने माखलेली. शिवाय बाहुलीवर काही चिन्हही काढलेली होती. काय खाणेरडी बाहुली आहे, कुणी टाकली आहे इथे? असं स्वतःशीच पुटपुटत तिने परत गाथाला हाक मारली. गाथा, प्लीज लवकर बाहेर ये. नो प्रँक्स प्लीज. अशी लपून बसू नकोस, मम्माला भीती वाटतेय. पण त्यावरही काहीच उत्तर आलं नाही. गाथा नेहमी लपायची त्या सगळ्या जागा साक्षीने शोधल्या, पण गाथा तिला सापडली नाही. कुठे गेली असेल? तिचे पाय लटपटायला लागले, घशाला कोरड पडली, पोटात खड्डा पडला. कुठे आहेस गाथा? इथेच असेल ना, कुठे जाणार आहे? तिने स्वतःची समजूत घातली. पुन्हा एकदा सगळं अवसान गोळा करत बेंबीच्या देठापासून गाथाला आवाज दिला, पण गाथाची काहीच चाहूल लागली नाही. त्यांच्या अंगणाला चांगलं कंबरभर उंचीचं भिंतीचं कंपाऊंड होतं. गाथाला ते ओलांडता येण्यासारखं नव्हतंच. आत बाहेर जायला एक गंजकं गेट होतं. दरवेळी उघडलं गेलं की करकर वाजायचं. साक्षीला लगेच कळायचं कुणीतरी आलंय, पण गेट वाजल्याचाही आवाज आला नव्हता. म्हणजे गाथा बाहेर गेलेली नव्हती, मग ती नेमकी गेली तरी कुठे? गाथा, गाथा! घाबरलेल्या आवाजात साक्षी जवळपास ओरडली, पण उत्तर नाही. गाथा, गाथा, ए गाथा! असं ओरडत गेट उघडून ती थेट रस्त्यावर धावली. पण कुठं जावं हे तिला समजेना. आधी ती उजव्या बाजूला आवाज देत काहीशी पावलं पळाली. कशावरून इकडे गेली असेल? डावीकडे गेली असेल तर? असा विचार करत डाव्या बाजूला आवाज देत पळायला लागली. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. गाथा कुठेच नव्हती. रस्त्यावर अंधारून आलं होतं. आजूबाजूच्या घरांच्या, झाडांच्या लांब सावल्या रस्त्यावर पसरल्या होत्या आणि त्यात ती वाट चुकल्यासारखी भरकटत धावत होती. नाही, गाथा इतक्या लांब येणार नाही. पण मग विरुद्ध दिशेनं गेली असेल का? किंवा मागेच कुठेतरी राहिली असेल तर? स्वतःशीच बडबडत ती पुन्हा माघारी फिरली. हुंदके देत देत नुसतीच रस्त्यांवरनं धावत होती. झाडांमागे, पार्क केलेल्या गाड्यांमागे गाथाला शोधत होती. घशाला कोरड पडल्याने आवाज नीट फुटत नव्हता. डोळे भरून आल्यानं रस्ते धुसर झाले होते. तोल जाऊन ती धाडकन रस्त्यावर पडली आणि तशीच भर रस्त्यात बसून रडू लागली. तिचा धीर खचत चालला होता. आजूबाजूनी जाणारं कुणीतरी तिच्या मदतीला धावून आलं. काय झालं? 2-4 माणसांनी चौकशी केली. त्याबरोबर ती नाही काही नाही म्हणत उठली. स्वतःला धीर देत तिने एक मोठा श्वास घेतला. हातपाय गाळून बसण्याची ही वेळच नाहीये, तिला माहिती होतं. तिने डोळे पुसले. पायाच्या अंगठ्यातून भळभळणाऱ्या रक्ताकडेही तिचं लक्ष नव्हतं. घराच्या दिशेनं परत येताना तिला लांबूनच काहीतरी ओळखीचं दिसलं. डोळे टी-शर्टच्या स्लीव्हला पुसत ती धावली. तिथं पिवळ्या रंगाची गाथाची खेळायची वॉकी-टॉकी पडली होती. तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाला दिलेली. गाथाची वॉकी-टॉकी? ती खाली पडलेली Sample complete. Ready to continue?